अजूनही काही ट्रॅफिक संपलेली नाही, लोक चालत जातात आता इकडून. हा बघा समुद्र. आणि मित्रांनो आता आपण लागलोय लाईनीत. इकडे पण फुल पॅक आहे. जवळपास मला तरी वाटतं 1-1.5 तास तर आपल्याला जाणार आहे लाईनीत, कारण अजून पुढे पण एवढीच लाईन असेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळी 10:30 आणि आपण चाललोय गणपतीपुळ्याला. आपल्यासोबत आहे रोशन आणि आयुष. वातावरण ठरलंय एकदम, मला लागतोय बघा. सकाळी पाऊस पडून गेलाय, आता पण पावसाची चालू आहे रिमझिम. तिकडला असा व्ह्यू आहे आपल्याला. काही नाही चिंता नाही. काय व्ह्यू आहे, एक नंबर. बाईक वर आहे ना. गाई सर्व तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय भातगाव पुलावर. इथे थांबू हे बघा. इथे थांबू काय? हा थांबव. जा समोरून का नाही बारक्या बघतोय खाली, खाडीचं पाणी बघतोय आणि इकडे फोटोशूट चालू आहे. आपण पण गेलाय फोटोशूट. बघा तुला बाबा चपला बघ कुठल्या तरी टाका देऊ. सरळ घ्या काय टाका दे, जा टाका देऊ सरळ. हायवे सरळ हायवेच आहे, पुढे फाटे पडले पण टाका दिलेले त्या साईडला जाऊ. आता वाजले सकाळचे 11:30. चाकाताई क्रॉस झाली आता आपली. पुढून पुढे 15 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे. आरेवारे बीच 21, गणपतीपुळे 10 किलोमीटर इकडून. एक साइड पूर्ण पॅक झाली इकडून. हा समोरच जायचंय. एक साइड पूर्ण पॅक झाली. ट्रॅफिक बघा किती ता. ठीक आहे, जागा आपल्याला ठेवलेली आहे ही साईडलून. रोशन मला गाडीच्या मागं कसं लागतोस 4 व्हीलरच्या. हा मस्त ही गाडी चल. जागा नाही 4 व्हीलर आल्या गाड्या एकदम पॅक झाल्या. वन साईड पूर्ण पॅक आहे. ते आपण निघालो आता इकडून. चला काय भारी व्यवस्था नाही इकडून. व्ह्यू बघ काय भारी, पण ट्रॅफिकनी जरा आपला व्ह्यू अडकलाय जरा ट्रॅफिक म्हणून. अजूनही काही ट्रॅफिक संपलेली नाही, लोक चालत जातात आता इकडून. हा बघा समुद्र.
हा पॅराग्लायडिंग. तर मित्रांनो जवळपास 1.5 किलोमीटरची लाईन होती ट्रॅफिकची आणि आता रोशन आणि आयुष पुढे गेलेत पार करायला गाडी. आपण जातो मागून चालत आता. तर चला जाऊया. आणि आता फायनली आपण आलोय गणपतीपुळ्याला. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. मित्रांनो आज जाम बेकार आहे एकदम इकडे गर्दी. आणि एवढी गर्दी आजपर्यंत मी कधी बघितली नव्हती गणपतीपुळ्याला आजपर्यंत तरी. आणि आज वीकेंड आहे तर जास्तच गर्दी आहे. ही बघा इकडे पण गर्दी. समुद्र किनारा तर पूर्ण पॅकच असणार आहे आता. म्हणजे जाऊन बघूया पुढे. आपल्याला दर्शन पण घ्यायचं पण दर्शनात गेलेलो तर लाईन भरपूर लागली तिकडे. हे बघा इकडे स्थानिक लोक कैऱ्या करवंद फणस वगैरे विकतात आहेत. आणि हा इकडे समुद्र पण जाऊन बघूया. सगळी मंडळी इंस्टाग्राम बघून आल्या इकडे आहे बघा. वाटलं तर आपल्याला हा फुल पॅक आहे आज गणपतीपुळे. हवंय तर मला भेटलंच नाही राहू दे. आणि आम्ही वीकेंडला आलोय त्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे. हा 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 हा. आपण गोळा गावात काही गरमी पण भरपूर आहे इकडे. काही बघा लोक बघा किती आहेत. खिशातच जात नाही पैसे. कसा आहे गोळा कसा आहे? सुटला माझा तुटला. पाणी पाणी पितोय. माशी पण मस्त दिसते का. इकडे बघा भरपूर साऱ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि इकडे बीच बकी पण आहे. तर तुम्हाला इकडे ऍक्टिव्हिटीज वगैरे करण्यासाठी भरपूर लोक येतात आणि इकडे त्यासाठी भरपूर गर्दी असते. आणि ही बघा किती गर्दी आहे. पूर्ण पॅक आहे बीच. आणि मित्रांनो आता आपण लागलोय लाईनीत. इकडे पण फुल पॅक आहे. जवळपास मला तरी वाटतं 1-1.5 तास तर आपल्याला जाणार आहे लाईनीत. कारण अजून पुढे पण एवढीच लाईन असेल. आणि हे बघा आपण लाईनीत लागलो इकडे. मंडळी भरपूर लांबून लांबून आली आहे. पण करतो एंट्री आतमध्ये तरी पण पुढे पण तेवढीच गर्दी असणार आहे आपल्याला. तर अजून तिकडे पण अर्धा-पाऊण तास आपला जाईलच. तर चला जाऊन बघूया तरी पुढे किती गर्दी आहे. हो इकडे लाईव्ह दर्शन भेटतं आपल्याला टीव्हीवर. आणि इकडे लाईनीमध्ये उभे असताना हा इकडे लोक महाप्रसाद करतात ते. मित्रांनो फिरवतो इकडे. ड्रोन फिरवायचं नाही. ड्रोन नाही फिरवायचा. हा. हाय. कृपया मोबाईलवर कॅमेरा बंद. हा, चालू कर. तर मित्रांनो गणपतीपुळे फेमस असण्याचं एक मेन रिझन म्हणजे हे बघा इकडे समोरच आपल्याला मंदिर दिसतंय. आणि मंदिराला समोरच लागून आपल्याला डायरेक्ट बीच आहे. तर लोक दर्शन घेऊन डायरेक्ट इकडे बीचवर ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात वॉटर स्पोर्ट आणि पाण्यात वगैरे खेळण्यासाठी जातात.
तर मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालं आणि आता आपण येऊन पोचलोय समुद्र किनाऱ्यावर. एकदम लाटा एकदम मोठ्या मोठ्या इकडे आता येतात ते. आणि रोशन आणि आयुष दोघं पाण्यात खेळायला गेलेत. सगळे आपल्या फॅमिली सोबत आले तिकडे समुद्रावर. आणि हे बघा रोशन आणि आयुष, हे बघा इकडे मजा करतात ते दोघं पण. तर ह्या दोघांचं पोहून वगैरे झालं की आपण निघूया प्रसादी वगैरे घेऊन.